नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत। मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये तिळगुळाचे लाडू बनवले जाते, तसेच तिळगुळाची चिक्की बनवली जाते। विविध प्रकारे तिळाचं सेवन केलं जातं, तसेच तिळाचं दान देखील केलं जातं। मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया तिळगुळाने भरलेले सुगड एकमेकींना भेट देतात। तसेच आपण आपल्या मित्र परिवारांना, नातेवाईकांना तिळगुळाचे लाडू देखील वाटत असतो। तर हे तिळगुळ आज का खावे, तसेच तीळ खाण्याचे आरोग्यदायी काय फायदे आहेत जे आपण हिवाळ्यामध्ये प्रत्येकाने खाल्लेच पाहिजे, याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत तसेच काही औषधी वनस्पतींबद्दल माहिती सांगत असते। काही आजारांवर घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय सांगत असते। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर तीळ जे गुणाने अतिशय स्निग्ध आहे आणि हिवाळ्यामध्ये वातावरणामध्ये वृक्षता वाढलेली असते। आपल्या शरीरामध्ये वृक्षता वाढते, कोरडेपणा वाढतो, त्यामुळे आपल्या बऱ्याच जणांना हातापायाची स्किन फाटते, उलते, कोरडेपणामुळे अंगाला खाज येते। म्हणून हा कोरडेपणा कमी करण्यासाठी आपण पारंपरिक पद्धतीने तिळाचं सेवन ह्या काळामध्ये करायला सुरुवात करतो। तीळ हे अतिशय स्निग्ध आहे, त्यामुळे आपल्या शरीरातील कोरडेपणा कमी करण्यासाठी तीळ हे स्वस्त आणि मस्त असं औषध आहे। या व्यतिरिक्त तिळाचे काय गुणधर्म आहेत, आयुर्वेदामध्ये तिळाचे वर्णन करताना काय गुणधर्म सांगितले आहेत, त्याचे काय औषधी उपयोग सांगितले आहेत, ते आपण व्हिडिओच्या पुढे बघूयात। तिळाचे गुणधर्म सांगताना आयुर्वेदामध्ये तिळाचं जे रस आहे, चव आहे, ती मधुर सांगितली आहे, म्हणजे गोड आहे। थोडीशी तिक्त आहे म्हणजे कडू आहे, आणि थोडीशी कषाय आहे म्हणजे तुरट आहे। जेव्हा आपण तीळ खातो तेव्हा आपल्या लक्षात येतात मध्ये ते थोडंसं गोडसर लागतं, थोडंसं तुरट लागतं, कधी कधी कडू देखील लागतं। त्यानंतर त्याचे गुणधर्म जे गुण आहेत ते म्हणजे तीळ हे गुणाने अतिशय स्निग्ध आहे, सर आहे, उष्ण आहे, तसेच सूक्ष्म आहे। त्यामुळे तीळ हे आपल्या शरीरातील वाढलेला वात दोष कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। तिळाचं वीर्य हे उष्ण आहे, त्यामुळे आपल्या शरीरातील पित्त दोष वाढण्याचे चान्सेस असतात, म्हणून तीळ हे योग्य मात्रेमध्ये खायला सांगितले आहे। तीळ हे गुणाने अतिशय स्निग्ध आहे, पचायला जड आहे, गुरू आहे, त्यामुळे अति मात्रेमध्ये जर खाल्लं तर आपल्या शरीरातील कफ दोष वाढू शकतो। आपण बघूयात की आयुर्वेदानुसार ह्या तिळाचे काय कर्म सांगितले आहे। तीळ हे बल्य म्हणून सांगितलं आहे, म्हणजे शरीराला बळकटी देणारं आहे। तीळ हे गुणाने स्निग्ध आहे, मधुर विपाक आहे, तसेच पचायला जड आहे, त्यामुळे आपल्या शरीराला बळकटी देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। तिळामध्ये वेगवेगळे प्रकारचे न्यूट्रिएंट्स देखील आहेत, जे आपल्या शरीराला बळकटी देण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं। तीळ हे बृहण करण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे। ज्यांचं वजन कमी आहे, वजन वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, ज्यांना स्नायूंना बळकटी द्यायची आहे, अशा लोकांनी देखील तिळाचं सेवन किंवा तिळाचे तेलाचा वापर करू शकतात। तर ज्या मुलांचं किंवा ज्या लोकांचं वजन वाढत नाही, अशा लोकांना वजन वाढवणाऱ्या औषधींनी सिद्ध केलेल्या तिळाच्या तेलाचा बस्ती दिला जातो, जेणेकरून त्यांचं वजन वाढायला मदत होते। तीळ हे अग्निदीपक म्हणून देखील सांगितलं आहे, म्हणजे भूक वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। तीळ हे गुणाने उष्ण आहे, त्यामुळे आपला अग्नी प्रज्वलित करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। पचनशक्ती वाढवायला उपयुक्त आहे। तीळ हे वृक्ष म्हणून देखील सांगितले आहे, त्यामुळे ज्या लोकांना शुक्र संबंधी काही तक्रार असतील, प्रॉब्लेम्स असतील, अशा लोकांना काही औषधांनी सिद्ध केलेल्या तिळाच्या तेलाचा वापर बस्तीसाठी केला जातो। तसेच तीळ हे केशवर्धक म्हणून देखील सांगितले आहे। आयुर्वेदामध्ये केसांसाठी बरीचशी औषधं सांगितली आहेत, आणि ही बरीचशी औषधं जर तीळ तेलाने सिद्ध केली तर ते तीळ तेल अतिशय उपयुक्त होतं। त्याचे गुणधर्म कितीतरी पटीने वाढतात, आणि अशी सिद्ध केलेले तेल आपण जर आपल्या केसांना लावले तर केस वाढण्यासाठी उपयुक्त आहे। ज्या ठिकाणी केस नाही त्या ठिकाणी केस येण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे। तसेच पांढरे झालेले केस काळे होण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे। वेगवेगळ्या धातूंवर देखील ह्या तिळाचा वेगवेगळा फायदा होतो, जसे की अस्थि धातू म्हणजे हाडांसाठी, हाडं मजबूत करण्यासाठी तीळ हे अतिशय उपयुक्त आहे।
त्यानंतर मज्जा धातू, तीळ तेल हे मज्जा संस्थेचे पोषण करते, मज्जा तंतूला बळकटी देण्याचं काम करतं. बरेचसे औषधींनी सिद्ध केलेले तीळ तेलाचा वापर मज्जा संस्थेशी रिलेटेड असलेल्या बऱ्याचशा व्याधींवर केला जातो. शुक्र धातूवर देखील तीळ तेल हे अतिशय उत्तम काम करतं. स्त्रियांसाठी तीळ तेल तर एक अमृत समजलं जातं. स्त्रियांमध्ये जे काही योनी दोष असतात ते वात दोषाशी रिलेटेड असतात आणि वात दोष कमी करण्यासाठी तीळ तेल हे सर्वोत्तम औषध सांगितलं आहे. म्हणून वेगवेगळ्या औषधींनी सिद्ध केलेल्या तीळ तेलाचा वापर प्रजनन संस्थेला ताकद देण्यासाठी तसेच वेगवेगळे आजार कमी करण्यासाठी देखील केला जातो. व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात वेगवेगळ्या कंडिशन मध्ये ह्या तिळाचा वापर आपण कशा पद्धतीने करावा. जर तुम्हाला सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा वातामुळे कुठेही सांधा दुखत असेल, वेदना असतील तर यासाठी तुम्ही काळे तीळ घ्यावे. तर रोज 1 किंवा 2 चमचा काळे तीळ भाजून घ्यावे. त्यामध्ये गूळ मिक्स करून ते तुम्ही खाऊ शकता किंवा तिळगुळाचा बनवलेला लाडू रोज सकाळी एकदा खावा. तिळाचे तेल कोमट करून त्याने अभ्यंग करावे, म्हणजे ज्या ठिकाणी गुडघा किंवा सांधा दुखत आहे त्या ठिकाणी मालिश करावी. किंवा तुम्ही यासाठी महानारायण तेल, नारायण तेल, सहचरादी तेल यासारखे तेलाचा वापर करू शकता. त्यामुळे वाताचं शमन होतं, वेदना कमी व्हायला मदत होते, त्या ठिकाणची सूज देखील कमी व्हायला मदत होते. तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे, जे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या दुखण्यामध्ये तिळाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला दात सैल झाले असतील, हिरड्यांच्या समस्या असतील तर अशा वेळी काळे तिळाचं सेवन करावं. रोज सकाळी काळे तीळ चघळून खावे किंवा तिळाच्या तेलाचा गंडूश करावा, म्हणजे चमचाभर तीळ तेल तोंडामध्ये धरून ठेवावं आणि सर्व आपल्या तोंडामध्ये फिरवत राहावं. असं 5 ते 10 मिनिट करावं. त्यानंतर ते तेल थुकून टाकावं. यामुळे दात आणि हिरड्या मजबूत व्हायला मदत होते. कान हे वाताचे स्थान आहे, त्यामुळे कानाचे विकार हे वाढलेल्या वातदोषामुळे होत असतात. म्हणून तुम्ही रोज सकाळी आंघोळीच्या आधी कानामध्ये कोमट तीळ तेलाचे 2-2 थेंब जर टाकले तर त्यामुळे वातदोष वाढत नाही. कानाचे बरेचसे विकार कमी व्हायला मदत होते, जसं की कानामध्ये आवाज येणे किंवा ऐकायला कमी येणे. तिळाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या त्वचेला हायड्रेटेड ठेवतात, त्वचा कोरडी होऊ देत नाही, वृद्धत्वाची लक्षणं देखील कमी करतात. काळे तीळ खाल्ल्यामुळे आपले केस गळती थांबते, केस दाट व्हायला देखील मदत होते. काळ्या तिळामध्ये भरपूर मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत, तसेच आयर्न आहेत आणि व्हिटॅमिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे आपल्या केसांना मजबूत करणारे घटक देखील आहेत. यासाठी रोज सकाळी तुम्ही 1 चमचा काळे तीळ मधासोबत चावून खावे किंवा फक्त काळे तीळ चावून खावे. तिळाच्या तेलाने डोक्याला मालिश करावी, त्यामुळे केसांचे पोषण होते, केसांची मुळे मजबूत व्हायला मदत होते. तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स आहेत, तसेच व्हिटॅमिन बी देखील आहे, त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, रोजच्या रोज पोट साफ होत नसेल किंवा पचनक्रिया मंदावलेली असेल, भूक लागत नसेल तर यासाठी तुम्ही काळे तीळ किंवा पांढऱ्या तिळाचं सेवन करावं. भूक लागत नसेल तर रोज सकाळी काळे तीळ किंवा पांढरे तीळ चमचाभर घेऊन ते चावून खावे. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर झोपायच्या आधी काळे तीळ चावून खावे आणि वरतून कोमट पाणी प्यावं. किंवा तुम्ही तिळगुळाचा लाडू देखील खाऊ शकतात, त्यामुळे पचनक्रिया सुधारायला आणि मल मऊ व्हायला मदत होते. जर तुम्हाला अशक्तपणा असेल, थकवा जाणवत असेल, कमी ऊर्जा असेल तर तिळाचं सेवन करावं. आयुर्वेदामध्ये तीळ हे बल्य म्हणून सांगितले आहेत. तसेच तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आहे, प्रोटीन्स आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत, जे आपल्याला त्वरित एनर्जी द्यायला मदत करतात. तर यासाठी तुम्ही रोज काळे तिळाचं सेवन करावं. काळ्या तिळाचा लाडू तयार करून घ्यावा, तो खावा किंवा तीळ, गूळ आणि तूप एकत्र करून त्याचं सेवन करू शकता. त्यामुळे बल वाढायला मदत होते, शक्ती वाढायला मदत होते. स्त्रियांसाठी तिळाचं सेवन अतिशय उपयुक्त आहे. स्त्रियांच्या समस्या, अनियमित पाळी किंवा पाळीशी रिलेटेड काही वेगवेगळ्या समस्या असतील तर त्या कमी होण्यासाठी तिळाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. जर तुम्हाला पाळी रेग्युलर येत नसेल किंवा पाळी येतच नसेल, दीड महिना पाळी येत नसेल तर यासाठी तुम्ही 5 ते 7 दिवस पाळी येण्याच्या आधी काळे तिळाचा काढा तयार करून त्यामध्ये काळा गूळ घालून घ्यावा
असे तुम्ही 5 दिवस करावे. त्यामुळे पाळी रेग्युलर यायला मदत होते. किंवा पाळी येण्याच्या आधी काळे तीळ आणि गूळ एकत्र करून तयार केलेला लाडू घ्यावा. गर्भावस्थेमध्ये जास्त प्रमाणामध्ये तिळाचं सेवन करणे टाळावं. त्यामुळे गर्भपात होण्याचे चान्सेस असतात. म्हणून ज्या स्त्रियांना पाळी नियमित करायची आहे, वाताचं संतुलन करायचं आहे, अशा स्त्रियांनी नियमितपणे काळ्या तिळाचं सेवन करावं. काळ्या तिळामध्ये लोह भरपूर प्रमाणात आहे, कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे बऱ्याच स्त्रियांना लोहाची कमतरतेमुळे पाळी रेग्युलर येत नाही किंवा पाळीच्या समस्या उद्भवू शकतात, त्या कमी व्हायला मदत होते. प्रेग्नन्सीसाठी देखील तिळाचं तेलाचे वेगवेगळे वापर आयुर्वेदामध्ये केले गेले आहेत. जसे की उत्तर बस्तीसाठी किंवा मात्रा बस्तीसाठी विविध औषधींनी सिद्ध केलेल्या तिळाच्या तेलाचा वापर केला जातो. हृदयाच्या आरोग्यासाठी किंवा कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी पांढऱ्या तिळाचं सेवन करावं. रोज 1 चमचा भाजलेले तीळ खावेत. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारायला मदत होते. तसेच तिळामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहेत. सेसॅमिन हे अँटीऑक्सिडंट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास उपयुक्त आहेत. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी व्हायला मदत होते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी किंवा मज्जासंस्थेशी रिलेटेड असलेले काही विकार असतील तर यामध्ये काळ्या तिळाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. ज्यांची स्मरणशक्ती कमी आहे किंवा वृद्ध लोकांची स्मरणशक्ती कमी असेल तर त्यांनी रोज काळ्या तिळाचं सेवन करावं. रोज 1 चमचा काळे तीळ खावे. मज्जासंस्थेला बळकटी मिळायला मदत होते. तसेच पार्किन्सन्स, अल्झायमर्स यासारखे काही विकार असतील तर त्यामध्ये देखील काळे तिळाचं सेवन करावं. जर तुम्हाला थायरॉईड असेल, हायपोथायरॉइडिझम असेल तर यासाठी तुम्ही तीळ हा पूरक आहार म्हणून घेऊ शकता, उपचार म्हणून नाही. तर त्याचा फायदा पुढील प्रमाणे होतो. तिळामुळे आपली चयापचय प्रक्रिया सुधारते. कारण की थायरॉईड हा चयापचय बिघडल्यामुळे, मेटाबॉलिझम बिघडल्यामुळे निर्माण होणारा एक व्याधी आहे. तीळ हे गुणाने उष्ण आहे, स्निग्ध आहे, मंद अग्नी सुधारण्यास उपयुक्त आहे. म्हणून जर हायपोथायरॉईडमध्ये जो जडपणा आढळतो, थकवा वाढतो, तो कमी व्हायला मदत होते. तसेच तिळामध्ये सेलेनियम, झिंक असल्यामुळे थायरॉईड हार्मोन निर्मिती व्हायला मदत होते. हार्मोन संतुलित राहायला मदत होते. तसेच बऱ्याच जणांना हायपोथायरॉइडिझममुळे बद्धकोष्ठता किंवा वजन वाढण्याची तक्रार बघितली जाते. तिळामुळे पचनक्रिया सुधारते, आतड्यांची हालचाल व्यवस्थित होते, बद्धकोष्ठता कमी व्हायला मदत होते. तसेच रोजचं 1 चमचा जर तीळ खाल्लं तर त्यामुळे वजन कमी व्हायला देखील मदत होते. तर यासाठी तुम्ही रोज काळ्या तिळाचं सेवन करावं. रोज सकाळी 1 चमचा भाजलेले काळे तीळ घ्यावे. थोडा गूळ किंवा मध यासोबत तुम्ही घेऊ शकता. परंतु जर तुम्हाला हायपरथायरॉइडिझम असेल तर मात्र नियमितपणे तिळाचं जास्त काळ सेवन करू नये. जर तुम्हाला डायबिटीज असेल, मधुमेह असेल तर तुम्ही तिळाचं सेवन करू शकता का? तर हो, तुम्ही योग्य मात्रेमध्ये तिळाचं सेवन करू शकता. तिळाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी आहे. तीळ रक्तातील साखर हळूहळू वाढवते, अचानक शुगर स्पाइक होऊ देत नाही. तसेच तिळामध्ये भरपूर फायबर्स आणि हेल्दी फॅट्स देखील असतात. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित व्हायला, साखर नियंत्रणात यायला मदत होते. इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारायला सहाय्य करते. तसेच मधुमेहात हृदयविकाराचा धोका कमी करायला देखील मदत होते. मधुमेह असलेल्या लोकांनी पांढरे तीळ किंवा काळे तीळ दोन्हीपैकी रोज 1 चमचा भाजलेले तीळ घ्यावे. तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता किंवा भाजीमध्ये, कोशिंबीरमध्ये किंवा चटणीमध्ये टाकून वापर करू शकता. परंतु तिळगुळाचा किंवा साखरेचा लाडू मात्र खाऊ नये. जास्त तूप घातलेले पदार्थ देखील खाऊ नये. तीळ तेल हे गुणाने अतिशय उत्तम आहे, चांगले आहे. परंतु काही मात्रेमध्ये तसेच प्रमाणामध्ये जर खाल्लं तरच आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो. जर तुमची वात प्रकृती असेल तर तुम्ही 1 किंवा 2 चमचे ह्या प्रमाणामध्ये रोजच्या रोज तिळाचं सेवन करू शकता. परंतु जर तुमची पित्त प्रकृती असेल तर तुम्ही कमी मात्रेमध्ये आणि कमी कालावधीसाठी तिळाचं सेवन करावं. जर जास्त प्रमाणामध्ये जर तिळाचं सेवन झालं तर तिळाच्या उष्ण गुणामुळे आपल्या शरीरातील पित्तदोष वाढण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे पित्ताचे आणि रक्ताचे व्याधी निर्माण होऊ शकतात. वेगवेगळे स्किन डिसीज देखील निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला रक्तासंबंधी काही आजार असतील, जसे की नाकाचा घोळाना फुटणं, पाळीच्या वेळेस अति रक्तस्राव होणं, तसेच मूळ व्याधीतून रक्तस्राव होणं, अशा समस्या असतील तर त्या समस्या वाढण्याचे चान्सेस असतात.
त्यानंतर उन्हाळ्यामध्ये शरद ऋतूमध्ये देखील जास्त प्रमाणामध्ये तिळाचं सेवन करू नये. तिळाच्या उष्ण तीक्ष्ण गुणधर्मामुळे ह्या काळामध्ये पित्त वाढण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यानंतर तीळ खाण्याच्या आधी थोडेसे ते भाजून घेतल्यामुळे त्याची उष्णता तीक्ष्णता कमी होते, पचायला हलके होतात. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की काळे तीळ चांगले की पांढरे तीळ. तर काळे तीळ आणि पांढरे तीळ दोघांचे गुणधर्म हे वेगळे आहेत, परंतु दोन्ही देखील उपयुक्त आहेत. आधी आपण बघूयात काळ्या तिळाचे काय गुणधर्म आहेत. तर काळे तीळ हे वातदोषावर जास्त प्रभावी आहेत, म्हणून सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी यासाठी अतिशय उत्तम मानले जाते. तसेच केस गळणे, अकाली पांढरे केस होणे कमी करायला मदत होते. हाडे आणि मज्जासंस्था मजबूत बळकट व्हायला मदत होते. काळे तीळ हे वीर्यवर्धक आहे, शक्तिवर्धक आहे, पचनक्रिया सुधारायला मदत करते. तसेच जर तुम्हाला अशक्तपणा असेल, वात वाढलेली असेल, वात प्रकृती असेल, वृद्ध असेल, हिवाळ्यासारखा थंड ऋतू असेल तर ह्या काळामध्ये काळ्या तिळाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. पांढरे तीळ हे पौष्टिक आहे, परंतु गुणाने थोडे सौम्य आहे. ऊर्जा देणारे आहे, त्वचेसाठी चांगले आहे, पचनाला हलके आहे. रोजच्या आहारामध्ये तुम्ही पांढरे तिळाचं सेवन करू शकता, जसे की लाडू, चटणी, वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापर करू शकता. तुम्ही नियमितपणे घेऊ शकता. लहान मुलं देखील घेऊ शकता. पित्त प्रकृती असलेले देखील खाऊ शकता. उन्हाळ्यात देखील कमी प्रमाणामध्ये पांढरे तिळाचं सेवन करू शकता. तर अशा प्रकारे काळे तीळ हे गुणाने श्रेष्ठ आहे, परंतु रोजच्या वापरासाठी, रोजच्या आहारासाठी पांढरे तीळ घेणं अतिशय उपयुक्त आहे. तर अशा प्रकारे तुम्ही देखील तिळाचं सेवन करायला सुरुवात करा. हिवाळ्यामध्ये वाढलेला कोरडेपणा, रुक्षता कमी करण्यासाठी, वात कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या तिळाचं सेवन करा. बलवर्धक असलेलं, शुक्रवर्धक असलेल्या तिळाचं सेवन करायला सुरुवात करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.